जय गुरु. हॅलो. जय गुरु. हो बाबा लाईट कोणी लावला रे? आम्ही काऊन बंद? जय गुरु. जय दादा बैसकार. तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर मला कमेंट्स करून कळवा. ध्यान. जय गुरु ज्ञानराजा. तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर मला कृपा करून कमेंट्सद्वारे कळवा. जाऊ दे, पहिले त्या म्हणते का नाही तर तुझं नेबर जाऊ दे. कापूचच भेटतो. जय गुरु कत्रे महाराज. खूप मोठी मंडळी ऑनलाईन आलेली आहेत. येत आहे आवाज. आता येत आहे त्याचा आवाज. जय गुरु. जय गुरु सिद्धराम दादा. आवाज येत असेल तर कळवा कमेंट्स करून. हॅलो. आवाज येतोय का अमोल दादा? आवाज जर येत असेल तर नक्की कळवा. जय गुरु सर्वांना. जय गुरु. ठीक आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रवादा सहस्त्रक्रा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मौना मदनमूर्ती भवतारित्या धरल्या स्थिती वामनमूर्ती स्त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनीच्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी वदठाव द्यावाजी चरणी हे चिकृतसे विनवनी बहुवंदनी. मधामध्ये फोन आल्यामुळं क्षमस्व. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्यनीय श्री गुरुदेव आणि चराचरात वास करणारी चैतन्य गुरुदेव शक्ती आणि संत मोजरकर महाराज विचारमंच फेसबुक पेज लाईव्हच्या माध्यमातून आज दिनांक 3/8/2020 वार सोमवार या फेसबुक माध्यमाद्वारे आदरणीय पुरुषोत्तम दादा बैसकार काकाजी यांनी ही सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर अविनाशजी गुगाने आहेत, मनोहरजी बडवे आहेत, यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि विषयाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, सर्वांना सस्नेह जयगुरु. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या या समाजामध्ये तरुण ही एक अशी शक्ती वावरत असते जी सर्वांच्या परिचित आहे. आणि आजचा आपला विषय तोच आहे. राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला
सुशिक्षित तरुण. तर मित्र हो, तरुण कोणाला म्हणावं, सुशिक्षित कोणाला म्हणावं, या सर्वांचं वर्णन वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे. आजकालची परिस्थिती आपण पाहतो आहे. आजचा तरुण, आजचं शिक्षण आणि ग्रामगीता, आजचा तरुण, आजचे धंदे, आजचे उद्योगधंदे, आजची शेती आणि ग्रामगीता, समाज, समाजातील विमुख लोक, आजची परिस्थिती आणि ग्रामगीता, या सगळ्यांचा थोडक्यात आपण इथे विचार करणार आहोत. तर राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला सुशिक्षित तरुण म्हणजे नेमकं काय, म्हणजे कोणता तरुण राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे, याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शिक्षण घेऊन आपलं पोट भरण्यासाठी लोक आज कोसो दूर जात आहे, हजारो किलोमीटर जात आहे, चांगले पैसे कमावत आहे, आपलं पोट भरत आहे. तो सुशिक्षित वर्गातला एक सुशिक्षित माणूस आपण त्याला समजतो. त्या पलीकडे राष्ट्रसंत काय म्हणतात, शिक्षण है भक्षण का सभी, रक्षण नहीं पले एक भी, संस्कार सारे नष्ट होंगे, है यही शिक्षण अभी, कारण ही इसका धर्म से, राजा ही तो निरपेक्ष है, नेता पिछे गटपक्ष है, सब ओट का ही लक्ष्य है. आजकालचं शिक्षण कसं आहे, महाराजांना कोणतं शिक्षण अपेक्षित होतं, महाराजांना रक्षण करणारं शिक्षण अपेक्षित होतं, ना की भक्षण करणारं. पण आजकालची परिस्थिती पाहता मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन MA, PhD, डॉक्टरेट करणारे लोक नुसतं शिक्षण घेऊन आपलं पोट भरत आहे. पण त्याच्या पलीकडे समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी, समाजाप्रती असलेलं आपलं कर्तव्य, याची जाणीव जोपर्यंत त्या तरुणाला होत नाही किंवा त्या व्यक्तीला होत नाही, तोपर्यंत त्याच्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये 19व्या अध्यायामध्ये, जीवन शिक्षण या अध्यायामध्ये खूप सुंदर लिहितात. सहकार्याची प्रबळ भावना हेची शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट जाणा, सहकार्या वाचुनी शिक्षणा महत्व नाही. जोपर्यंत शिक्षण घेऊन सहकार्याची भावना माणसाच्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या शिक्षणाला कवडीचंही महत्व महाराजांच्या लेखणीमध्ये नाही. आणि महाराजांना जो तरुण अपेक्षित आहे, जो सुशिक्षित तरुण अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, तो तरुण सुशिक्षित असावा. दुसरी गोष्ट, तो सुसंस्कृत असावा. आणि तिसरी गोष्ट, तो निर्व्यसनी असावा. कारण शिक्षण जरी घेतलं असेल आणि त्यानं जर समाजाच्या कामी त्याचं शिक्षण जर समाजाच्या कामी येत नसेल, तर त्याला 0 मार्क या महाराजांनी दिले आहेत. म्हणून शिक्षण घेत असताना समाज आपला कुठे आहे, समाजाबद्दल आपली काय बांधिलकी आहे, समाजाला आपण कसं तारू शकतो, आणि शिक्षणापासून आपल्या शेतकऱ्याला, आपल्या समाजाला, आपल्या तरुण वर्गाला काय फायदे होऊ शकतात, जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत शिक्षण महत्त्वाचं नाही. आपल्या देशातला मोठ्यातला मोठा नेता हा शेतकऱ्याचाच पोरगा आहे, मोठ्यातला मोठा शिक्षक हा सुद्धा शेतकऱ्याचाच पोरगा आहे. आणि अशा बहुतांश पोस्टवर आणि पदावर शेतकऱ्यांचेच पोरं आहेत. पण अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या पोरानं शेतकऱ्याला काटा टोचणार नाही अशी चप्पल निर्माण केली नाही, किंवा असं औषध निर्माण केलं नाही का एक फवारणी झाल्यानंतर डबल त्या पिकावर फवारणी मारण्याचं काम पडणार नाही, शेतकऱ्याचे जास्त पैसे खर्च होणार नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. असं औषध निर्माण केलं नाही, माझ्या बाबाला काटा टोचू नये यासाठी अशी चप्पल निर्माण केली नाही. आणि शिक्षण MA आहेत, MBA आहेत, BEd आहेत, DEd आहेत, PhD आहेत, डॉक्टरेट आहेत, वकील आहेत,
सायंटिस्ट आहेत, तरी पण या समाजाकडे, या आपल्या बापाकडे, शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष आहे. तर हे शिक्षण कामाचं नाही असं राष्ट्रसंत सांगतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रसंतांना संस्कारी तरुण अपेक्षित आहे, ज्यामध्ये तरुण शिकलेला असावा, सुसंस्कृत असावा, संस्कारी असावा आणि निर्व्यसनी असावा. मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं ग्रामगीतेमध्ये ओवी आहेत. तर जोपर्यंत त्याला संस्कार प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं शिक्षण कोणत्याही कामाचं नाही. मोठा वकील झाला असेल, डॉक्टर झाला असेल, बाबू झाला असेल किंवा मोठ्या पदावर जर बसला असेल, पण त्याला लहान मोठ्याचा आदर जर समजत नसेल, कोणासोबत काय बोलावं हे जर समजत नसेल, तर त्याचं शिक्षण काहीही कामाचं नाही. राष्ट्रसंतांची एक ओवी आहेत, मुलास पाणी भरता नये, घरचे कामे करता नये. आणखी एक ओवी आहेत, मुलगी शाळेमाजारी बहु शिकली, परी स्वयंपाक न करता ये घरी, काय कामाची विद्या चातुरी, कामाविन लंगडी ती. म्हणजे शिक्षण किती घेतलं पण समाजाच्या घरच्या जर कामी येत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ. महाराजांनी त्या शिक्षणाला 0 मार्क दिले आहेत. आजकालचं शिक्षण आणि यापूर्वीचं शिक्षण यामध्ये फरक आहे. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. एक कर्मचारी शाळा तपासायला आला शाळेवर आणि एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि त्या विद्यार्थ्याला विचारलं, म्हणे घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये काय फरक आहे म्हणे. घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये काय फरक आहे म्हटल्यानंतर तो तरुण काय म्हणतो, बीट्स. तो तरुण काय म्हणतो, शिक्षण आणि घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये काय फरक आहे. त्याला उभं करतो एका विद्यार्थ्याला आणि घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये काय फरक आहे. तो कर्मचारी इन्फेक्शनवाले सर त्या विद्यार्थ्याला विचारतात. तर तो विद्यार्थी सांगतो, सर शाळेला आग लागणे ही आहे घटना, शाळेला आग लागणे ही आहे घटना आणि त्यामधून जर तुम्ही बाहेर आले ही आहे दुर्घटना. म्हणजे विद्यार्थ्यांना बोलावं कसं, त्यानंतर उत्तर द्यावं कसं याची जर समज नसेल तर ते शिक्षण व्यर्थ आहे. तर राष्ट्रसंत म्हणतात आपल्याला तो तरुण अपेक्षित आहे, तो सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे आणि निर्व्यसनी आहे आणि जो समाजाच्या कामी येत असेल. सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा नहीं किया है. जर सुंदर दिसायला असेल, चांगला बोलायला असेल, निर्व्यसनी असेल, पण समाजाच्या जर कामी येत नसेल तर तो राष्ट्रसंतांना अपेक्षित नाही. सिद्धराम दादा, जय गुरु. 1 मिनिट, गाण्याचा आवाज कमी होऊन जाईल. बरं हो. थोडं तांत्रिक प्रॉब्लेममुळे थोडं बंद करावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व. तर राष्ट्रसंत म्हणतात, दिखाऊ कपडे कोरडिएट हे नवे शिक्षणाचे उद्दिष्ट. नोकरपेशी थाटमाट ध्यानी घावी नीट आधी. जर चांगले कपडे घालत असेल, दिखाऊ कपडे असेल, तर हे शिक्षणाचं उद्दिष्ट महाराजांनी सांगितलेलं नाही. तर महाराज म्हणतात, म्हणून सांगणे उद्योग शिका. ग्रामगीतेमध्ये उद्योग चिंतन आलं आहे. तर तरुणांनी ते उद्योग चिंतन वाचून आपल्या जीवनाचं सोनं करणंही महत्त्वाचं आहे. जीवन शिक्षण अध्यायामध्ये महाराज सांगतात, नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील जन्मी लपवणं, आता भावा कष्टिक बलवानं सुपुत्र भारताचा. नुसतं शिकून मोठं होऊन
स्वतःच्या पैशानं स्वतःचं पोट भरणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर जो समाजाच्या कामी आला, ज्याचं शिक्षण समाजाच्या कामी आलं, जो माणूस समाजाच्या कामी आला, ते खरं शिक्षण. राष्ट्रसंत इतर देशांचं सुद्धा वर्णन करतात. इतर देशांमध्ये काय चालू आहे याचं सुद्धा ते वर्णन करतात. ते म्हणतात, अन्य देशींच्या तरुणांशी वेड, नित्य नवे संशोधन प्रचंड, तैसी धुंद चढवावी अखंड, गावाच्या शिक्षित तरुणा. म्हणजे बाहेर देशात मी अनुभवलेलं आहे की ज्या तरुणांना कमी वयात संशोधनाचं वेड आहे, उच्च शिक्षणाचं वेड असून नवीन नवीन संशोधन करण्याचं वेड आहे, तर ती शिक्षणाची धुंद आपल्या देशात आपल्या तरुणांना यायला पाहिजे असं राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. आपण पाहतो, डॉक्टर झालेला मुलगा आहे, वकील झालेला मुलगा आहे. एक दिवस बाजारामध्ये जात असताना एक व्यक्ती डॉक्टरेट झाला, PhD करत असलेला, बाजारामधून एक थैला घेऊन जात होता. आणि त्याला मी विचारलं, म्हटलं, साहेब तुम्ही PhD करतायत का? तर ते थांबले आणि मला म्हणाले, हो मी PhD करतायत. तुम्ही कसं काय ओळखलं? तर मी म्हटलं, तुमच्या थैल्यामधून, तुमच्या पिशवीमधून टमाट्याचा सॉस सांडत आहेत, रस सांडत आहे, पाणी सांडत आहे, म्हणून मला असं वाटलं का तुम्ही कदाचित PhD करत असाल. तर त्यांनी हसून उत्तर दिलं, काय झालं तर आपल्या तरुणाला जर टमाटर खाली टाकायचे की वर टाकायचे हे जर समजत नसेल तर त्याचं शिक्षण कामाचं नाही. सहकार्याची प्रबळ भावना हेची शिक्षणाचे सूत्रदाना. जोपर्यंत आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला होत नाही तोपर्यंत आपलं शिक्षण कामाचं नाही. तर निर्व्यसनी जो व्यक्ती आहे तो समाजाच्या कामी, देशाच्या कामी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रसंतांनी या 3 मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. तरुण सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा. एखादी तरुण खूप सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहेत, पाहायला चांगला आहेत, निर्व्यसनी आहेत, चांगले पैसे कमावतो, पण तो जर समाजाच्या कामी येत नसेल, राष्ट्राच्या कामी येत नसेल, तर महाराजांना तसं शिक्षण अपेक्षित नाही. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये, महाराजांच्या लेखणीत, भजनांमध्ये तरुणाला खूप वेगवेगळ्या शब्दांनी संबोधलं आहे. त्याच्यामध्ये आहेत, महाराज म्हणतात बंधूनो म्हणतात, मित्रा म्हणतात, अरे म्हणतात, प्यारे म्हणतात, भाई म्हणतात. म्हणजे महाराजांना तरुणाविषयी असलेली आतुरता, महाराजांना तरुणांविषयी असलेलं प्रेम, जिव्हाळा हे त्यांच्या लेखणीतून आपल्याला पाहायला मिळते. कारण महाराजांना माहिती आहे मागच्या भागात जी क्रांती केली ती सुद्धा तरुणांनीच केली आणि समोरच्या भविष्यात सुद्धा क्रांती होणार आहे ही तरुणांकडूनच होणार आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज असो, भगतसिंग असो, राजगुरू असो, सुखदेव असो, आणखी भरपूर आहेत जे तरुण अवस्थेमध्ये क्रांती केलेली आहेत, विवेकानंद असो. आणि महाराजांना अपेक्षा तरुणाकडूनच आहेत. कारण आपण नेहमी पाहत असतो आपल्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये खूप सारे म्हातारे लोक बसलेले असतात आणि त्यांच्याकडे खूप सारं ज्ञानसुद्धा असते, त्यांना खूप साऱ्या गोष्टीसुद्धा माहीत असतात. आपण त्यांना विचारलं तर खूप आपल्याला मार्गदर्शन जबरदस्त करतात, पण त्यांच्याच्यानं सेवा होणार नाही किंवा एखाद्या कामाला हात लावा म्हणलं तर त्यांची ती हिंमत होत नाही. कारण आता शरीर क्षीण झालं आहे, बुद्धी भरपूर आहे, उपाययोजनासुद्धा भरपूर आहेत, पण त्यांच्याकडे शक्ती राहिली नाही. त्याचबरोबर छोटा पोरगा आहे, त्याच्याकडे शक्ती भरपूर आहे, पण त्याला तो कुठं वापरायची ही बुद्धी कमी आहे. त्याच्यामुळे तिथेही तो फेल आहे. आणि शक्ती आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी तरुणाजवळ सध्या अवेलेबल आहे. म्हणून महाराजांना तरुणांवर विश्वास आहे. महाराज म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊ न बसे, अरे तरुण असोनी रक्त नवसळे, नवजवान तुझं मना कसे. तर महाराजांनी तरुणांबद्दल जे प्रेम व्यक्त केलं, जे आपल्या लेखणीतून सांगितलं, महाराजांनी तरुणांना भाई म्हटलं, अरे म्हटलं, प्यारे म्हटलं, बंधूंनो म्हटलं, मित्र म्हटलं.
या सगळ्या शब्दांतून आपल्याला महाराजांबद्दल किंवा महाराजांच्या लेखणी तरुणांबद्दल जे असलेलं प्रेम आहे ते पाहायला मिळते. आणि लहर की बरखीमध्ये महाराजांनी पहिलेच शिक्षणाचं वर्णन केलं आहे. शिक्षणे भक्षण कासवी रक्षण नाही पलय कवी. तर असं शिक्षण महाराजांना अपेक्षित नाही. मागच्या पेपरला एक बातमी होती, पिंपरी चिंचवड साईडची गोष्ट आहे. काही PhD करणारे पोरं, MA असलेले पोरं, PhD डॉक्टरेट आणि वकीलसुद्धा त्यामध्ये होते. तर ते एका नेत्याच्या प्रचाराला फिरत होते आणि त्यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, म्हणे हे काय चालू आहे. तर त्यांनी सांगितलं शिक्षण वगैरे काही नाही, शिक्षणाचं याच्यामध्ये काही थोडासाही किंचितही लवलेशही याच्यामध्ये नाही आहे. तर आम्ही हे फक्त खाण्यापिण्यासाठी करतो आहे आणि बस याच्या मागं फिरतो आहे. तर यावरून आपल्या देशाच्या तरुणाची परिस्थिती आज जाणवते. 50 का खारा 20 की दारू और 50 का खारा, गरीबों का एकही नारा 50 की दारू और 20 का खारा, असं म्हणून आपला तरुण जर नेत्यांमागे आणि व्यर्थ नसलेल्या कामांमागे जर फिरत असेल तर या देशाचं भवितव्य खरंच धोक्यात आहेत. विवेकानंद एक अरुण पारखी म्हणून पत्रकार आहेत, ते विदेशात गेले होते जापानला, आणि त्यांनी तिथल्या एका शाळेतल्या मुलाला प्रश्न विचारला होता. म्हणे तुला आवडणारा आणि तुझा प्रिय असलेला, तुझा सर्वात आवडता असलेला देव कोणता. तर त्या मुलाने खूप सुंदर उत्तर दिलं की मला म्हणे आवडणारा, मला प्रिय असणारा जो देव आहे तो म्हणे भगवान बुद्ध आहे म्हणे. तर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, म्हणे तुझ्या देशावर जर भगवान बुद्धांनी आक्रमण केलं तर तू काय करशील. तर त्या पोरांनी लगेच उत्तर दिलं, सर म्हणे माझ्या देशावर जर भगवान बुद्धांनी आक्रमण केलं तर त्यांच्या छातीत धसणारा पहिला बाण माझा असेल, माझ्याकडून सुटेल. म्हणजे आपल्या देशाबद्दलची जे देशभक्ती आहेत, राष्ट्रभक्ती आहेत, इतकी भरभरून त्या मुलामध्ये होती. आणि तीच राष्ट्रभक्ती राष्ट्रसंतांना अपेक्षित आहेत तरुणाकडून. कोणत्या? सुशिक्षित तरुणाकडून. सुशिक्षित तरुणाकडून राष्ट्रसंतांना राष्ट्रभक्ती, समाजसेवा, शिक्षण समाजाच्या कामी यावं, या सर्व गोष्टींची परिपूर्ण जाणीव महाराजांना होती. म्हणून महाराजांनी तरुणाला टार्गेट करून खूप सारे भजनं लिहिले आहेत. तरुणांवर लेखसुद्धा आहेत. तरुणांसाठी सेपरेट काही ओव्यासुद्धा महाराजांनी टाकले आहेत ग्रामगीतेमध्ये. पुन्हा एक भजन आहे महाराजांचं, नशा पीना छोड प्यारे तभी तेरा तभी बडेगा मोल, प्यारे मेरी बातें तोल, प्यारे मेरी बातें तोल. प्यारे म्हणून प्यारे या शब्दाचा वापर करून महाराजांनी तरुणांना समजावून सांगितलं आहेत. तर सुशिक्षित कोण किंवा तरुण कुणाला म्हणावं, जो समाजाला तारून नेतो, जो समाजाला तारण्याचं सामर्थ्य ठेवतो, त्याला महाराजांनी तरुण संबोधलं आहे ग्रामगीतेमध्ये. जो समाजाला तारून नेईल त्याचं नाव तरुण, आणि ज्याच्या शिक्षणाने समाज तरेल तो सुशिक्षित. तर असा राष्ट्रसंतांना सुशिक्षित अपेक्षित आहे. विवेकानंद एकदा बाहेर देशात दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या पोरांना, एक गुराख्याचं पोरगं होतं, त्याला प्रश्न विचारला, म्हणे हा देश कुणाचा, हा देश कुणाचा. तर त्या मुलाने सांगितलं का हा देश माझा आहे, हा देश माझा आहे. आणि आपल्या देशामध्ये PhD करणारे लोक, मोठ्या मोठ्या डिग्र्या संपादन करणारे लोक, हिंदुस्तान तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह म्हणून पार्लिमेंटमध्ये ग्वाही देतात. वंदे मातरम म्हणणार नाही म्हणून पार्लिमेंटमध्ये उभे होतात. भारत माझा देश नाही असे भर रस्त्यावर म्हणणारे तरुण आपल्याला सापडतील. कारण आज वातावरण जरी बिघडलं असलं, बाहेर देशाची जी संस्कृती आहे ती आपल्या देशात जरी आली असली, तरी ग्रामगीतेचे विचार अजूनपर्यंत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरुणाईला घाबरण्याचं काम नाही. फक्त त्याच्यावर एकच इलाज आहे की तरुणांनी ग्रामगीता वाचावी.
आणि तरुणांनी ग्रामगीता समजून घ्यावी. एखाद्या तरुणाला उद्योग करायचा असेल तर ग्रामगीता वाचा, तरुणाला शेती करायची असेल तर ग्रामगीता वाचा, वैवाहिक जीवन कसं सुखरूप करायचं असेल तर ग्रामगीता वाचा, कमी खर्चात कसं जगायचं असेल तर ग्रामगीता वाचा, जगाच्या प्रवाहात कसं वागायचं, बोलायचं, चालायचं असेल तर ग्रामगीता वाचा. त्यासाठी ग्रामगीता महाराजांनी लिहिली आहे. महाराजांना संस्कारित तरुण अपेक्षित आहे, तर महाराजांनी त्या सगळ्यांचा समूह सामुदायिक प्रार्थनेमध्ये केला आहे. आपला तरुण संस्कारित व्हावा, आपला समाज संस्कारित व्हावा, याच्यासाठी सामुदायिक प्रार्थनेचा ठेवा आपल्याला दिला आहे. यासाठीचं शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आनंदे त्यासी शिक्षण म्हणू नये. म्हणजे शिक्षण घेऊन आनंदानं जगणं, दुसऱ्याला जगवणं, परोपकाराची भावना निर्माण होणं, त्याचं नाव शिक्षण आहे. आणि ते जोपर्यंत आपला तरुण घेत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला काहीही महत्त्व नाही. आणि हे सर्व गोष्टी सामुदायिक प्रार्थनेतून, महाराजांच्या वाङ्मयातून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. महाराज लहर की बरकीमध्ये खूप सुंदर म्हणतात, सुंदर वही है आदमी जिसका हृदयपट शुद्ध है, तनु चामका सुंदर नहीं विचार से जो बद्ध है, दिखता यदि वो शुभ्र पर अंतःकरण मैला रहा, तो कुछ नहीं है काम का संगत न करू उसकी कहा. म्हणजे सुंदर जरी दिसत असेल, संस्कारित जरी असेल, पर त्याच्या मनात जर कपट असेल तर तो सुद्धा सुंदर माणूस आपल्या कामाचा नाही, असे राष्ट्रसंत आपल्या बरखेमध्ये म्हणतात. आणि राष्ट्राचं धन, राष्ट्रभक्ती जोपर्यंत तरुणांमध्ये येत नाही तोपर्यंत त्या तरुणाला राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होणार नाही तोपर्यंत तो राष्ट्र बांधणीचं काम करू शकत नाही. म्हणून राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला सुशिक्षित तरुण या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत असता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रसंतांना नेमकं काय म्हणायचं आहे. तर राष्ट्रसंत म्हणतात, तो तरुण सुशिक्षित असला, संस्कृत असला आणि निर्व्यसनी जरी असला, पण घरापाठचा व्यक्ती जर दारू पित असेल आणि त्याला सांगण्याची त्याची मनस्थिती नसेल किंवा तो सांगू शकत नसेल, तरी त्याचं शिक्षण कामाचं नाही. म्हणून सेवेनेच अंगी सामर्थ्य येते, जे म्हणाल ते होते, हस्ते परवस्त होते काम त्याचे. म्हणून सेवा ही माणसाच्या अंगी असली पाहिजे आणि त्याहूनही सुशिक्षित माणसाच्या अंगी अगोदर असली पाहिजे. कारण त्याला वाचता येते, लिहिता येते, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आहे. म्हणून त्यानं सहकार्याची भावना निर्माण झाली पाहिजे. ही सहकार्याची भावना सामुदायिक प्रार्थनेतून निर्माण होणार आहे. सामुदायिक प्रार्थना ही महाराजांनी लावून दिली, यासाठी लावून दिली की संस्कारित बालक संस्कारित व्हावे, लहान छोटी छोटी मुलं संस्कारित व्हावे, यासाठी महाराजांनी प्रार्थना लावून दिली. नवे महाराज म्हणतात, म्हणून सांगणे उद्योग शिका, म्हणून सांगणे उद्योग शिका, पराधीन राहू नका, आपुल्या हक्काचा हा पैका, गोडी चाखा तयाची. हे सगळं तुमचंच आहे आणि तुम्हालाच घ्यायचं आहे. फक्त ते कसं घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याचं चिंतन ग्रामगीतेमध्ये आहे. महाराजांनी शेतकऱ्यांवर सुद्धा खूप लिहिलं आहे. ग्रामगीता ग्रंथच हा शेतकऱ्यांना अर्पण केला. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी असलेली तळमळ ग्रामगीतेमध्ये सर्वात पहिल्या पानावर पाहायला मिळते. तुझी करतो अर्पण तू विश्वाचे अधिष्ठान. आणि आजकाल आपण पाहत आहोत, नोकऱ्या कमी आहेत, शिकलेले लोक खूप आहेत, काय करावं समजत नाही. त्याचंही चिंतन महाराजांनी ग्रामगीतेत केलं आहे. कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकून ती उपासी.
मग त्याला जर पक्का करून विकला तर दुप्पट भावाने नक्कीच आहे. म्हणून महाराज म्हणतात त्याला पक्का करून विका, म्हणजे तुम्हाला दुप्पट भाव मिळेल. म्हणजे उद्योग चिंतन ग्रामगीतेमध्ये आहे, शेतीविषयक चिंतन ग्रामगीतेमध्ये आहे. जर ग्रामगीता वाचून शेती करणारा जो व्यक्ती आहे तो कधीही आत्महत्या करणार नाही असं मी लिहून देतो. सुशिक्षित तरुणांना ग्रामगीता वाचून जर आचरण केलं तर त्याला भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असं मी लिहून देतो. मनोहरजी बडवे खूप सुंदर पाठवतात, जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून तो शेवटी झाला भगवान, पुजू लागले घरोघरी. वा दादा, खूप सुंदर पाठवला आहेत. आणि सेवेचं सामर्थ्य, सेवेनेच अंगी सामर्थ्य येते, जे जे म्हणाल ते ते होते. महाराज म्हणतात सर्व तऱ्हेच्या कलाकुसरी शिकुनी घ्यावे शहाण्यापरी, पोट भरण्याची उजागरी तेव्हा लावे. ज्या ज्या कला असेल त्या त्या सुशिक्षित तरुणाने शिकल्या पाहिजे. एकतरी महाराज म्हणतात भजनामध्ये, एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी काय फुका जन्मला. कलेनं माणसाचं जीवन जगणं सोपं होते मित्र हो. आणि कलेनं माणसाला प्रसिद्धी मिळते, मग ते कोणतीही कला असो. आणि हे सुद्धा एक शिक्षणाचं लक्षण आहे. म्हणून इंसान ही है देवता जो सत्य पथ पर चल गया, इंसान ही साधू बने जब संयमी मन को किया, इंसान ही है देवता जो सत्य पथ पर चल गया. महाराज म्हणतात माणूसच देव आहेत, माणूसच साधू आहेत. फक्त त्याला ते समजून त्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची गरज आहे आणि आपलं जीवन सुधारण्याची गरज आहे. महाराज म्हणतात ज्याला आपलं जीवन सुधरवायचं आहे, ज्याला आपला उद्धार करायचा आहे, त्यांनी ग्रामगीता वाचावी, इतरही ग्रंथ वाचावे आणि आपला उद्धार करून घ्यावा, आपला आपण उद्धार करावा, संत देवतांचा सहारा घ्यावा, हाची गीता ग्रंथाचा गोगवा चित्ती धरावा सर्वांनी. पुन्हा महाराज समोर असंही म्हणतात, विद्वानाने सुशिक्षिताने, महंताने श्रीमंताने, कष्ट कराया मुद्दाम लागणे हेची मोठेपणाची. आता लहानपणा सोडून किंवा मोठेपणा त्यागून कष्ट करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आजचा तरुण सोशल मीडियावर खूप गाजतो आहे, खूप फिरतो आहे, लाईक आणि कमेंट्सच्या जगात जगतो आहे. 5,000 लाईक मिळवणाऱ्या तरुणाच्या, सॉरी मला बोलावं असं वाटत आहे, पण 5,000 लाईक मिळवणाऱ्या तरुणाच्या अंत्यसंस्काराला 500 लोक येतील म्हणून गॅरंटी नाही. मग त्या 5,000 लाईक काही कामाच्या आहेत का? नाही. तर लाख बोलू क्यावनी थोरो, एकची माझा कर्तबगार, ऐसे वचन पाळवणी सुंदर, गाव सुधारावे कार्याने. 100 लोकात मिरवण्यापेक्षा, 1000 लाईक प्राप्त करण्यापेक्षा 4 लोक जर प्रेमाचे आणि चांगले जर जोडले आणि 4 लोकांना मार्गदर्शन करून जर त्यांचं जीवन सुधरवलं तर ते शिक्षण कामाचं आहे. आणि तो तरुण महाराजांना अपेक्षित आहे. विवेकानंदांनी तरुणाची व्याख्या केली. विवेकानंद म्हणतात युवा, ज्याला आपण युवा म्हणतो त्याचं उलटा शब्द वायू होते. आणि वायू म्हणजे हवा, जिला कोणीही धरू शकत नाही. आणि त्या हवेच्या वेगाने काम करणारा, वागणारा, बोलणारा, चालणारा आणि समाजाची सेवा करणारा म्हणजे तरुण. आणि राष्ट्रसंत म्हणतात जो समाजाला तारून नेण्याचं सामर्थ्य ठेवतो किंवा तारतो तोच तरुण. म्हणून राष्ट्रसंतांना तोच तरुण अपेक्षित आहे जो सुशिक्षित आहेत, जो सुसंस्कृत आहेत आणि निर्व्यसनी आहेत. कारण का निर्व्यसनी माणूस जगाचं, समाजाचं आणि आपल्या परिवाराचं सुद्धा काहीही चांगलं करू शकत नाही. म्हणून या 3 गोष्टी तरुणांनी आत्मसात करून समाजाची सेवा केली पाहिजे. आणि राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला तरुण या 2 शब्दाचा, सुशिक्षित आणि तरुण या 2 शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन राष्ट्रसंतांच्या लेखणीला आपल्या प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि आजचा तरुण सोशल मीडियावर जरी भटकत असला तरी त्याला आज आपल्याला जागेवर आणण्याची गरज आहे.
आईचा हात सोडून बाईचा हात पकडणारे तरुण आज या देशामध्ये निर्माण झाले आहेत. तेव्हा हे दुःखाची बाब जरी असली तरी पण आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी जे वाङ्मय तरुणांसाठी लिहिलं आहे, जे तरुणांना समर्पित केलं आहे, त्याचा कुठेतरी समाजाला आणि तरुणाला उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. महाराज सामोरी लिहितात, एकाने करावे काम दुसऱ्याने करावे आराम, हे तो आहे हराम राष्ट्रहिताच्या दृष्टीने. म्हणजे घरचा एखादी व्यक्ती जर आरामच करत असेल, एक कामच करत असेल, तर हे सुद्धा राष्ट्रहिताच्या दृष्टीनं धोकादायक आहे असा महाराजांचा इशारा आहे. म्हणून आपला आपण उद्धार करावा, संत देवतांचा सहारा घ्यावा, हाची गीता ग्रंथाचा गवगवा चित्ती धरावा सर्वांनी. महाराज म्हणतात, लाख बोल घ्यावनी थोर एकची माझा कर्तबगार. आणखी पुन्हा महाराज लिहितात, एका हात खोदावी जमीन, हे पूजनावनी पूजन, परिणाम याचा शेकडो व्याख्यानांहून अधिक त्याचा, मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखित असे प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थाहू नये. म्हणजे हे सगळे उदाहरणं, ह्या सगळ्या ओवी महाराजांनी याच्यासाठी दिल्या की जो सेवाची मानतो धन काही अपेक्षा न ठेवून. पण हे अपेक्षा माणसाच्या मनात केव्हा निर्माण होईल, जेव्हा त्याला संस्काराची जोड भेटेल. आणि संस्काराची जोड भेटण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेची आवश्यकता या समाजाला, आजच्या तरुणाला आहे. म्हणून माझ्या सर्व तरुणांना आवाहन आहे किंवा विनंती आहे की त्यांनी राष्ट्रसंतांनी लिहिलेलं ग्रामगीतेमध्ये विवेचन आहेत, तरुणांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, किंवा तरुणांच्या अनेक समस्या जीवनामध्ये आहेत, तर त्यांनी जर ही ग्रामगीता वाचली तर कोणत्याही प्रकारचं जनरल नॉलेज वाचण्याची गरज नाही, किंवा कोणतंही डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही प्रकारचा क्लास लावण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही इतर व्यक्तींना विचारण्याची गरज नाही. कारण ते सर्व ग्रामगीतेमध्ये महाराजांनी लिहिलं आहे. आणि हे सर्व ज्याच्याजवळ आला आहे, मग काय म्हणायचं आहे, मग तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुलला अशी, सगळं तुमच्याच जवळ आहे, फक्त तुम्हाला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. तर महाराजांनी तरुणांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत की तरुण सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा आणि निर्व्यसनी असावा, तरीच राष्ट्रबांधणी करू शकतो किंवा राष्ट्रकार्य करू शकतो. कारण राष्ट्राविषयी महाराजांना खूप प्रेम होतं, त्याचबरोबर तरुणांविषयी सुद्धा प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी ग्रामगीतेमध्ये किंवा इतर भजनामध्ये, वाङ्मयामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्यारे, भाई, मित्र, बंधूनो असे शब्द वापरले आहेत. म्हणून आज तरुणांनी ग्रामगीता वाचण्याची गरज आहे. आणि या देशात अगोदर आणि आता तरुणच क्रांती करू शकतात, याच्यात शंका नाही. संस्कार, शिक्षण, चरित्र आणि निर्व्यसनीपणा ह्या चारही सूत्राचा विचार तरुणांनी आपल्या आयुष्यात उतरवा. आणि राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला तरुण ही संकल्पना किंवा ही व्यक्तिगत आपल्यामध्ये उतरवून आपला उद्धार करणं गरजेचं आहे. कारण महाराज खूप सुंदर लिहितात, मुलास पंगत वाढता नये, घरचे पाणी भरता नये, आपल्याच तोऱ्यामध्ये राहे, तरी व्यर्थ ज्ञान त्याचे. खूप डिग्र्या जरी असेल पण त्याचं मस्तिष्क जर समाजाच्या बाहेर असेल, त्याचं डोकं जर समाजासाठी उपयोगात येत नसेल तर ते व्यर्थ आहे. मी अगोदरही बोललो होतो, या देशामध्ये भरपूर असे सायंटिस्ट आहेत जे शेतकऱ्याची मुलं आहेत, पण शेतकऱ्याच्या मुलासाठी अजूनही माझ्या शेतकरी बापाला काटा टोचू नये अशी चप्पल निर्माण झाली नाही. किंवा असे भरपूर सायंटिस्ट आहेत का ज्यांनी शेतकऱ्याच्या म्हणजे माझ्या शेतकरी बापाच्या पिकांवर एकच फवारणी व्हावी आणि त्याचा पैसा वाचावा, एका फवारणीमध्ये त्याचं काम व्हावं असं औषध निर्माण केलं नाही. यावरून या देशाच्या या सुशिक्षित तरुणाची आपल्याला दशा पाहायला मिळते. अरे, आपला तरुण आयुष्यात आपल्या बापाच्या पाया लागला नसेल, पण आज या राजकारणी लोकांच्या जोडा घालून असलेल्या राजकारणी लोकांच्या जोड्यावर मुंग ठेवणारे तरुण आपल्या देशात पाहायला मिळते.
म्हणून आज राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला तरुण घडवण्याची गरज आहे. छान मनोहरजी बडवे म्हणतायत, बारीक सारीक गोष्टीतून व्यवस्थित मांडणी, हे सगळं गुरुदेवाचं आहेत. महाराज म्हणतात, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जन. आणि जय गुरु दादा, जय गुरु, जय गुरु. तर महाराजांना या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. तेव्हा आपला समाज, आपला तरुण, आपला देश, आपला राष्ट्रधर्म वाचवण्यासाठी, तारण्यासाठी आज या समाजाला सुशिक्षित तरुणाची गरज आहे. तर आपण हेही बघितलं की सुशिक्षित कोणाला म्हणावं, तरुण कोणाला म्हणावं, आणि राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला तरुण, या तिन्ही मुद्द्यांचा विचार आपण या श्री संत मोजरकर महाराज विचार मंच या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून केला आहे. आणि खास करून मी बहिष्कार काकाजींचा आभारी आहो, ज्यांनी मला ही बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर मार्गदर्शनपर आमचे लांदुडकर गुरुजी आहेत, प्रशांत गुरुजी आहेत, मनोहरदादा आहेत आणि श्यामजी गुगाने आहेत. यांनीसुद्धा मला पाठिंबा दिला. त्यामुळे मी या पेजवर येऊ शकलो. आणि जे जे मला कळलं, मी पुन्हा पुन्हा प्रार्थितो, हा आवाज नव्हे सत्य तो, मी शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंत, या उक्तीप्रमाणे मला जे जे गुरुदेवाने सुचवलं ते मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी एवढेच म्हणेन, बोलिलेले कुरेवेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तर इथे मी थोडक्यात थांबवतो आणि सर्वांची रजा घेतो. सर्वांना एकदा सप्रेम जय गुरु. धन्यवाद.